नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आकाश ठोंबरे आपल्यापुढे घेऊन आलो आहे भारतीय राज्यव्यवस्था आणि नागरिकशास्त्र राजकारण याविषयी येणारे संयुक्त गट ब पूर्व परीक्षेकरता आवश्यक आणि उपयुक्त असणारा सब्जेक्ट किंवा त्यातला घटक. परीक्षेत जाता जाता आपल्याला ह्या परीक्षा पद्धतीला थोडंसं अवलोकन घेणं गरजेचं आहे, कारण की ही जी परीक्षा पद्धती आहे यामध्ये सामान्य ज्ञानाची चाचणी घेणं हे महत्त्वाचा उद्देश आयोगाचा आहे. या पलीकडे म्हटलं तर निर्णय क्षमता, आकलन क्षमता हे तुमचं तपासलं जाणार आहे. वारंवार पृथ्वी अकॅडमी तुम्हाला प्रकर्षाने हे सांगत आलेली आहे की निर्णय क्षमता आणि आकलन या अवतीभोवतीच आणि तुमच्या सामान्य ज्ञानाची रचना ही करणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, हे सामान्य ज्ञान कुठलं याविषयी तुम्हाला मी एक गाईड करतो. ते म्हणजे असं की भारतीय राज्यव्यवस्था ही कशी चालते. मग आपण आपल्या सिलेबसकडे थोडंसं डोकावलं की लक्षात येतं की ते भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास अशी काहीतरी वाक्यरचना आहे. मग हा विषयाची तयारी करत असताना आपण अनेक पुस्तकं वाचली, शालेय पाठ्यपुस्तकं वाचली, परिक्रमा दररोजच्या वृत्तपत्रातनं घडणाऱ्या घडामोडी आपण बघितल्या. मग आता परीक्षेला जात असताना आपल्याला प्रकर्षाने महत्त्वपूर्ण असा घटक कुठला की जो आपण आता रिव्हिजनला घेऊ शकतो आणि ते हुकमी मार्क्स आपले तिथे दडलेले असणार आहेत. मग ही जी हुकमी मार्क्स दडलेले आहेत, हे जे प्रकरण आहे हे अगदी कॉम्पिटिटर्सच्या प्लस मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची निर्मिती या घटकाच्या अवतीभोवती प्रस्तावना, राज्यघटना म्हणजे काय, भारतासाठी संविधान सभेची मागणी इंग्रज कालखंडामध्ये म्हणजेच भारतीय ऐतिहासिक घटकांमध्ये कुठे कुठे आढळते, इथपासून भारतीय राज्यघटनेची रचना किंवा निर्मिती प्रक्रिया ही सुरू झालेली आढळते. लिंडित्को साहेबांची आपली ऑगस्ट ऑफर घ्या किंवा पुढे चलून घटना निर्मिती किंवा घटना सभेची स्थापना हे प्रकरण घ्या. तुमच्या समोर येणारच आहे की संविधान सभेच्या अनेक समित्या स्थापन झाल्या. त्यातली महत्त्वाची मसुदा समिती, त्याच्या रिलेटेडचा पार्ट, अनेक समित्यांचे अध्यक्ष, अनेक समित्यांचे सदस्य, हा भाग तुम्हाला प्रकर्षाने माहिती असायलाच हवा. पुढे चलत भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्य कोणती. मग भारतीय घटनेमध्ये जी काही भाग आणि कलमांची यादी आहे, ज्याला आपण अनुच्छेद असे ऐकून आहोत, तर हे आपल्याला ज्ञात असायला हवी. अगदी बेसिक. अनेक विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना म्हटलं की खूप कलम किंवा अनुच्छेद पाठ करावी लागतात असा फोबिया मनामध्ये आढळतो. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नाचं स्वरूप 2 किंवा 3 प्रश्न आहेत, जे की इतके फॅक्च्युअल स्वरूपाचे येणारे आलेले आढळतात. तर मग यासाठी तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं अवलोकन कधीही फायद्याचं ठरणार आहे. मित्रांनो, प्रस्ताविका किंवा प्रस्तावना या विषयावरती जे की आहे स्टेट बोर्डचं पहिलं पान किंवा दुसरं पान साधारणतः यामध्ये प्रस्ताविका दिलेली आहे. मग ह्या प्रस्ताविकेमध्ये आम्ही भारतीय लोक वगैरे वगैरे शब्दरचना आहे आणि ही जी शब्दरचना याला आपण कीवर्ड्स म्हणूयात की ज्याचं विस्तृतीकरण संविधानामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि ह्या संविधानामध्ये वेळोवेळी सामाजिक घटकानुरूप बदल झालेले आढळतात किंवा घटना दुरुस्त्या करून तो घटक पुन्हा बदलवलेला आढळतो, कारण की चालू असलेल्या सामाजिक परिस्थिती अनुरूप राज्यव्यवस्था चालावी. ओके, तर मग येत आपल्या मुद्द्याकडे की घटक राज्य आणि संघ राज्य याच्यामध्ये जो काही मिलाफ आहे, केंद्र राज्य संबंध, आंतरराज्य संबंध, जलविवाद, नदी वाटप प्रकरणे, मग या ठिकाणी येणार आहे की तुम्हाला महत्वाची गोष्ट की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. मग राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वेच ही तितकी गरजेची आहे जितकी मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य गरजेची आहे. हा बेसिक क्रायटेरिया आहे. तर मित्रांनो, संघराज्य व्यवस्था यामध्ये राज्य आणि केंद्र शासन यामध्ये संबंध, यामधली व्यवस्था आपल्याला अभ्यासावी लागलेली आहे. तर आपण प्रस्ताविका झाली, प्रस्ताविकेतनं आपण थोडंसं चला प्रास्ताविका घटनेचा भाग आहे की नाही आला की केशवनंद भारती यांचा खटला डोळ्यासमोर, बेरोबारी युनियन, LIC यासारखे अनेक केसेस तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. तर मित्रांनो, ह्या केसेसचा अभ्यास याचा तुम्हाला एक ठोकताळा माहिती असायला हवा किंवा कम्पॅरेटिव्हली सिरीज माहिती असायला हवी की कुठल्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं आहे, कुठल्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय काय निवाडा दिलेला आहे. ओके, चला पुढे. आता नागरिकत्व, संघराज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये अनेक वेळा किंवा मागील काही वर्षांमध्ये बदल झालेले आढळतात. जसे की जम्मू काश्मीरचा कलम 370 रद्द करून अनेक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्मिली गेली.
त्याच्या अगोदर आंध्र प्रदेशमधनं तेलंगणा हा एक नवीन राज्य निर्मिती झालेली आहे. मग राज्य निर्मिती याविषयी ज्या तरतुदी ज्या कलमांमध्ये आहे त्या कलमांपासून म्हणजे कलम अनुच्छेद 1 ते 3 बाबत मी बोलतोय. ओके, अनुच्छेद 1 ते 3 किंवा 4 पर्यंत जी काही फंडामेंटल्स दिलेले आहेत, बेसिक स्ट्रक्चर दिलेला आहे, यावरतीच आधारलेल्या आत्ताच्या तरतुदी आहेत. तर मग राज्यांना असणारे हक्क आणि अधिकार, केंद्राला असलेले हक्क आणि अधिकार राज्याची प्रादेशिकता जपण्यासाठी किंवा भारताची एकात्मता जपण्यासाठी जी दिलेली आहे ती आपल्याला एक बेसिक स्वरूपाची अनेक वर्षानुवर्षे चाललेली आहे ती माहिती असायला हवी. ओके, मूलभूत कर्तव्य किती आहेत माहिती असायला हवी. त्यातल्या कुठल्या कर्तव्यामध्ये कुठला घटक समाविष्ट आहे, कुठला विषय समाविष्ट आहे हे माहिती असायला हवं. कुठल्या घटना दुरुस्तीने कुठली कर्तव्य अमेंड केलेली आहेत, बदल केलेले आहेत ही सुद्धा आपल्याला ठाऊक असायला हवी. आणखी म्हटलं तर मूलभूत हक्क. येस, आपण मूलभूत हक्काबद्दल बोलतोय. मूलभूत हक्कामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, जे मूलभूत हक्क आता सध्या खूप संयुक्तिक किंवा खूप वापरात दिसत आहे दैनंदिन. मूलभूत हक्क, होय, आपण मूलभूत हक्काबद्दल बोलतोय. राजकीय सामाजिक विषयामध्ये मूलभूत हक्काचं समावेशन कुठे आहे किंवा मूलभूत हक्क सध्या कुठे गाजत आहेत, वाजत आहेत. होय मित्रांनो, मूलभूत हक्कांमध्ये आपला आरक्षणाचा मुद्दा खूप प्रकर्षाने समोर आलेला दिसतोय. गेल्या अनेक वर्षापासून, मागील 2 वर्षापासून म्हणूयात की या ठिकाणी मूलभूत हक्कावरती खूप चर्चेला गेलेला विषय म्हणजेच आरक्षण हा आहे. मग आरक्षण आणि सर्व राज्यांना आरक्षण देण्यासाठी असलेल्या तरतुदी कुठल्या कुठल्या कलमांमध्ये आहेत, कुठल्या पोट कलमामध्ये ही तरतूद आहे आणि मग तसा अधिकार हक्क हा राज्य शासनाला आहे का. ओके, तर मग चलूयात पुढे. मूलभूत हक्कामध्ये सांस्कृतिक शैक्षणिक हक्क, तसाच घटनात्मक उपायांचा हक्क, प्राधिलेख व त्याचे प्रकार कलम 33, 34 आणि 35 खूप उपयुक्त आहे. मागील 2 वर्ष बॅक जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये अनुच्छेद 33, 34 वरती प्रश्न आलेला आढळतो, जो की लष्करी कायद्यासंदर्भातचा आहे, त्या लष्करी हक्क अधिकारासंदर्भातचा आहे. ओके, सो हे घटक तुम्हाला माहिती असायला जे ऑफबीट आहे. ऑफबीट, ओके, जे चालू आहेत पुढे आणखी म्हणतात समतेचा हक्क, समानतेचा हक्क, जो काही कलम अनुच्छेद 14 मध्ये दिलेला आहे हा माहिती असायला हवं. मूलभूत हक्काचा अर्थ आणि त्याचं महत्व याचा कंपॅरिझन आपल्याला माहिती असायला हवं. सेंटेन्स वाईज मध्ये त्यामध्ये जो प्रश्न डेव्हलप झाला तर आपला मार्क जाऊ शकतो. उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपती यांची शपथ, यांची कलम, यांचे अनुच्छेद, यांचे हक्क अधिकार, नियमने ही सगळी तुम्हाला माहिती असायला हवी. मित्रांनो, या पलीकडेच तुम्हाला महत्त्वाचा घटक सांगायचा झाला तर घटना निर्मिती किंवा घटना स्थापना किंवा घटना सभा किंवा संविधान सभा निर्मिती प्रक्रिया देन तुम्ही येणार आहात संघराज्य व्यवस्थेपर्यंत. मग पुढे झालेले आहे घटना दुरुस्त्या, हे प्रकरण. ठीक आहे, तर हा एक बेसिक पार्ट आहे. याच्यात तुम्हाला 5 ते 7 प्रश्न आलेली विचारलेले आढळणार आहे. मग राजकीय भाग कुठला, तर राजकीय म्हटलं संसद, राज्य विधानमंडळ, राज्य विधान परिषद आणि राज्यसभा आणि लोकसभा यामधल्या घडामोडी. ओके, मग राजकीय भागामध्ये तो घटक अभ्यासणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला येणार की राज्य मंत्रिमंडळ, राज्यपाल, राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यामधले असलेले संबंध किंवा यामध्ये असणाऱ्या तरतुदी यावरती प्रकर्षाने प्रश्न तयार होताना आढळतो. आणि या ठिकाणी कन्फ्युजिंग पार्ट येतो. बऱ्याचदा समोर ऑप्शन असतो परंतु आपल्याला कन्फ्यूज केलेला पार्ट असतो, आपण ठाम नसतो की आपली कन्सेप्ट क्लिअर नसल्याने इथे आपला मार्क जात असतो. मित्रांनो, अर्थसंकल्प म्हणा किंवा एखादी अर्थसंकल्पीय तरतूद म्हणा, यामध्ये जर काही बदल करायचे असतील किंवा केलेले असतील किंवा करू इच्छित असतील तर विशेष दर्जा असणाऱ्या राज्यांना काही एक्स्ट्रा तरतुदी केलेल्या असतील तर त्याविषयीचे बदल, त्याविषयीचे अनुच्छेद हे तुम्हाला माहिती असायला हवे, का त्याविषयीच्या तरतुदी ह्या केंद्र आणि राज्यांमध्ये कशा विभागल्या गेल्या आहेत हे माहिती असायला हवं. चलूयात पुढे. संसद हा राजकीय भाग झाला. आता न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, आताच बघितलं तुम्ही तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती झालेली आहे. तर हे प्रकरण आपल्याला माहिती पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्यासाठी किंवा त्यांची जे निवृत्त न्यायाधीश झाले आहे त्यांचे विषय हा कंटेक्स्ट, त्यांचा डेटा, पर्सनल हा माहिती असायला हवा. जे निवृत्त न्यायाधीश होत आहेत त्यांच्याविषयी माहिती असायला हवी. जे नवनियुक्त न्यायाधीश आहेत यांच्याविषयी माहिती असायला हवी. आता हा त्यांचा वैयक्तिक भाग झाला. यामध्ये राजकीय भाग म्हणजे राष्ट्रपतींचा भाग आहे. कुठल्या कलमान्वये हे नियुक्ती देतात, त्यांची पात्रता निकष कुठली आहेत यावरती प्रश्न आलेले आपल्याला आढळतात. उच्च न्यायालयाच्या बाबतीतही तसंच प्रकरण आहे.
ओके, मग उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यामध्ये काही प्राधिनिक काढले जातात. कलम 32 ज्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलं गेलेला आहे, अनुच्छेद 32 याबाबत आपण बोलतोय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी राज्यघटनेवर नमूदच केलं होतं की अनुच्छेद 32 हा जो की आहे हा भारतीय राज्यघटनेचा गाभा किंवा आत्मा आहे. यामध्ये भारतीय नागरिकाला प्रथम दर्शनी न्याय व्यवस्थेकडे जाण्याचं अनुमोदन आहे. म्हणजे अन्याय झाला आहे आणि न्याय मागण्यासाठी कलम 32 अनुच्छेद 32 अनुसार आर्टिकल 32 अनुसार तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकता. 226 अनुच्छेद 226 नुसार उच्च न्यायालय. मग यामध्ये असणाऱ्या तरतुदी, यातली असणारी काही कमी जास्तपणा किंवा यामध्ये असणारे विस्तृतीकरण हा माहिती पाहिजे. ओके, हा घटक एकदा रिव्हिजन करून घ्या, ज्यावरती प्रश्नाचं स्वरूप आलेलं आपल्याला आढळतंच. मग कनिष्ठ न्याय व्यवस्था आहे याविषयी बघून घ्या. आणि कनिष्ठ न्याय व्यवस्थेवरती मागील वर्षी 2 प्रश्न साधारणतः आलेले आपल्याला आढळतात. ओके, तर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये असणारा सहसंबंध हा महत्वाचा भाग का, तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोबत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. ओके, उद्धवजी ठाकरे जे आहेत यांचं आणि राज्यपाल आणि म्हणजेच राज्य मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्याशी जो संबंध आहे हा खूप घासाघिसीचा झालेला आपल्याला आढळतो. होय, तर मग हा घटक जो आहे हा आपल्याला चांगला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. मग यामध्ये 2 गोष्टी आल्या, राज्य मंत्रिमंडळाचे हक्क आणि अधिकार आणि राज्यपालांचे हक्क आणि अधिकार. या ठिकाणी कन्फ्युजिंग पार्ट आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपती राज्यातील घडामोडी हे राष्ट्रपतींना दरवेळी सांगणं हे कायदेशीर आहे. मग कुठल्या कलमान्वये कसं काय, त्यातल्या तरतुदी कुठल्या, विशेष तरतुदी कुठल्या, विशेष हक्क आणि अधिकार कुठले, राज्य मंत्रिमंडळाचे कुठले हक्क आणि अधिकार आहे ज्याला राज्यपाल सुद्धा अडवू शकत नाही, याविषयी आपल्याला माहिती असायला हवं. ओके, पुढचा घटक येणार आहे राज्याचा महाधिवक्ता. ओके, मागील केंद्रीय स्तरावरती म्हटलं तर महान्यायवादी हा एक भूमिका बजावतच असतं, परंतु राज्यामध्ये महाधिवक्ता यांची भूमिका महत्वाची, कारण की नुकताच आरक्षणाचा विषय घेऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत महाधिवक्त्यांची भूमिका खूप महत्वपूर्ण ठरलेली आहे. पुढचे ना राज्य विधिमंडळ. राज्य विधिमंडळामध्ये राज्य विधानसभा, राज्य विधान परिषद याविषयी घडामोडी माहिती पाहिजे, अध्यक्षांचे हक्क अधिकार माहिती पाहिजे. ओके, चला पुढे जम्मू आणि काश्मीर, खूप महत्वपूर्ण टॉपिक. अनुच्छेद 370 हा रद्द केला आणि त्या ठिकाणी भारतीय राज्यघटना संपूर्णतः लागू केली. भारतीय न्याय व्यवस्था याचे अधिकार क्षेत्र जम्मू काश्मीरमध्ये अगोदर नव्हते, तर आता पूर्णपणे ते आपण ऍड केलेली आहे किंवा समाविष्ट केलेली आहे. तर हा घटक खूप महत्वपूर्ण आहे. आणखी म्हटलं तर मग येणार पुढे तुमचं नागरिक शास्त्र. नागरिक शास्त्रामध्ये का महत्वपूर्ण म्हणतो या ठिकाणी, पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका. पंचायत समिती म्हणजे ग्रामपंचायत बाबत मी बोलतोय. ओके, ग्रामपंचायत सदस्याची पात्रता, त्याची पात्रतामध्ये झालेले बदल, सरपंचाची निवड करत असताना झालेले बदल, ह्या सगळे घटक गेल्या 2 वर्षापासून आपल्याला सामाजिक दृष्ट्या सुरू असलेले आढळतात. मग यावरती ग्रामपंचायतीची जी निवडणूक आहे ही निवडणूक राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग की जिल्हा प्रशासन यापैकी कोण पार पाडतं याविषयी प्रश्न आलेला आढळतो. मग या ठिकाणी पंचायत राज हा जो घटक आहे याची उत्क्रांती, स्वातंत्र्यानंतरची उत्क्रांती आणि मग घटनात्मक तरतुदी. यामध्ये सिमला परिषद आहे, बलवंतराव मेहता समिती आहे, अशोक मेहता समिती आहे, GVK राव समिती आहे. या सर्व समित्यांच्या तरतुदी, अहवाल आपल्याला माहिती असायला हवा. मग त्रिस्तरीय, द्विस्तरीय पंचायत राज का भानगड आहे हे माहिती असायला हवं. ओके, तर 11वी अनुसूची ही जी की आहे ही महत्वपूर्ण आहे. ओके, LM सिंघवी यांच्या समितीने सुचवलेला अहवाल, सुचवलेल्या तरतुदी. ओके, चला पुढे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महाराष्ट्रातील पंचायत राज. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या पलीकडे पंचायत राज हा घटक गेलेला आढळत नाही. ओके, तर मग तयारी करत असताना पंचायत राज हा 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती या सोबतच तुम्हाला येणार आहे तो घटक म्हणजे आपला चालू असलेला कंटेंट झालेले बदल. क्लिअर आहे. चला पुढे मग भारतीय राज्य व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोग आहे, राजकीय पक्ष आहेत, निवडणुका आहेत. आता तुम्ही बघितलं आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका चालू आहेत.
त्या विषयाची थोडीशी माहिती असायला हवी, कारण तो चालू असलेला घटक आहे. मग चालू असणाऱ्या घटकावरती सुद्धा प्रश्न आलेले आपल्याला आढळतात. आणि आता ह्या चालू घटकावरती जर प्रश्न आला नाही तर मागील 19 आणि 20 ह्या वर्षामध्ये घडलेल्या घटकावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्या काळातही 2 राज्यांमध्ये निवडणुका झालेल्या आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढं आहे की भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास करत असताना, आता जाता जाता रिव्हिजन देत असताना तुम्हाला पहिले 10 ते 12 टॉपिक एकदम पडताळून घ्या. प्रस्ताविका प्रस्तावना हा जो भाग आहे हा बघून घ्या. केसेस बघा, घटना दुरुस्त्या बघा, हा खूप महत्त्वपूर्ण भाग आहे. ओके. तर मग बोलूयात पुढच्या लेक्चरमध्ये, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या पृथ्वी अकॅडमीच्या. सो भारतीय राज्यव्यवस्था याचे प्रश्न अगदी बेसिक स्वरूपाचे असणार आहेत. तुम्ही सामान्यपणे बेसिक डेटावरती फोकस करा आणि जाता जाता स्टेट बोर्डला एकदा शॉर्ट रिव्हिजन देऊन जा. ठीक आहे. चलूयात पुढे, भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. या ठिकाणी मी थांबतो. पृथ्वी अकॅडमीकडनं सर्वांना ऑल द बेस्ट. चांगली तयारी झालेली आहे, कॉन्फिडंट राहा. 1 तास पेपर आहे आणि कॉन्फिडंटली अटेम्प्ट करा. ठीक आहे. या ठिकाणी थांबतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.